मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुख्यमंत्री फडणवीस यंदा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता। अजित पवारांच्या निधनामुळे फडणवीस अर्थसंकल्प मांडणार असल्याची माहिती। 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन। राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी आता हालचाली सुरू। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्र पवार यांचं नाव आघाडीवर। प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्र पवारांची भेट घेतली। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष करा। एनसीपी उपाध्यक्ष सुरेश घुलेंचं सुनील तटकरेंना पत्र। तातडीनं बैठक बोलावून ठराव मंजूर करण्याची मागणी। राष्ट्रवादी एकत्र यावी अशी दादांनी 2 वेळा इच्छा व्यक्त केली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांची माहिती। अजितदादांनी मला पवारांशी बोलण्यासही सांगितलं, काकडेंचा दावा। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होण्याची शक्यता। राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी बैठक बोलावण्याची शक्यता। प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात येणार। अजित पवारांकडील खात्यांबाबत राष्ट्रवादी पक्ष आज फडणवीसांना पत्र देण्याची शक्यता। राष्ट्रवादीलाच खाती मिळावी अशी मागणी केली जाण्याचा अंदाज। दादांकडे क्रीडा उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची जबाबदारी होती। दृश्यमानता कमी तर सीसीटीव्ही फुटेज इतकं स्पष्ट कसं? राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाही? अजितदादांच्या अपघातावरून सुषमा अंधारे यांचा सवाल। अजित पवारांच्या निधनामुळे पुण्यात राष्ट्रवादीने निवडणुकांचा प्रचार थांबवला। मतदारांना केवळ पत्रकं वाटून प्रचार करणार। उमेदवारांच्या कोणत्याही सभा रोड शो न घेण्याचा निर्णय। अजितदादांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने एका समर्थकाचा मृत्यू। नाशिकच्या दिंडोरीतील कट्टर समर्थक सुदाम बोडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। भाजपने दादांवर केलेले 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप होताण। सामनाच्या अग्रलेखातून निशाणा। बदनामीबाबत मोदी फडणवीसांनी दादांच्या कुटुंबियांची माफी मागावी अशी मागणी। अजित पवारांच्या पायलटनं शेवटच्या क्षणी प्रतिसादच दिला नाही। नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचं प्रसिद्धीपत्रक। विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटीव्हीतून समोर। रायगडच्या मुसळामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 7 नगरसेवक अपात्र। राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश करून पक्षादेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका। गोगावलेंनी घोडेबाजार केल्याची तटकरेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल। 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी। अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा। ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद न देण्यासाठी नव्या कायद्याचा घाट। आमदारांची संख्या निश्चित करणारा कायदा अधिवेशनात आणण्याची तयारी। सामनामधून दावा। दिलगिरी व्यक्त करताना अंजली भारतींचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। अत्याचाराबाबतचे कायदे कधी करणार असा सवाल करत मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर पुन्हा वादग्रस्त प्रतिक्रिया। मुंबई आणि नवी मुंबईतील प्रदूषणावरून हायकोर्टाची दोन्ही पालिकांच्या कारभारावर नाराजी। वायू प्रदूषण नियंत्रणासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या जूनपासून परदेशात टेक ऑफ। फेब्रुवारीपासून विमानतळ रात्रंदिवस सुरू राहणार। उड्डाणांची संख्या 23 वरून 34 पर्यंत पोहोचणार। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास केंद्रीय जल आयोगाचा नकार। फक्त दुरुस्तीला परवानगी दिल्याचंही स्पष्ट। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना मोठा दिलासा। निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात लाडकी बहीण योजनेचा उल्लेख। लाडकी बहीण योजनेमुळे अनेक राज्य कर्जात गेल्याचा अहवाल। महसुली तूट वाढत असल्याने चिंता व्यक्त। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।